हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. नक्कीच कोण हुकेल कोण झुकेल या मैदानावरती दुपारच्या सत्रातील अजून एक लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं क्वीन्स इलेव्हन नागझर संघ नाणेफेक जिंकतोय, निवडतोय प्रथमतः फलंदाजी, आमंत्रण देतोय आपला प्रतिस्पर्धी संघ अपोनेंट संघाला. भूमिका इलेव्हन या संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू, सलामी दोन्ही फलंदाज मैदानात असताना पहिला चेंडू ऑफ साइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेल्यानंतर पंच करण्याच्या प्रयत्नात फलंदाज पाहायला मिळतोय. मात्र बॅटचा बॉलचा तेवढासा सुरेख संपर्क हा बहुधा नव्हता आणि म्हणूनच मिळालेली केवळ मात्र एक धाव या चेंडूवरती. गोलंदाजी बारकवर दिशा सज्ज पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर प्रतीक्षा, नॉन स्ट्राईक एंडवर साईशा हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानात असताना यावेळेस हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय आखोट टप्प्याचा. उसळी प्राप्त करतोय, टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगवान चेंडू वेगानं उसळी प्राप्त करतोय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळालेत, म्हणजे 2 धावांचा इशारा निघालाय. 2 धावा आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला या चेंडूवरती तब्बल 3 धावा, यापूर्वीची एक सिंगल, एकंदरीत 4 धावा. एकही चेंडू अजूनही फेकलेला नाहीये या मैदानावरती. यावेळेस फटका हवेत आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळते, त्या ठिकाणी काहीसा हवेत उंची प्राप्त केलेला चेंडू. शॉर्ट स्क्वेअरलेग क्षेत्रात नक्कीच संधी होती चेंडूवरती झेल टिपण्याची, परंतु ही संधी या ठिकाणी दवडली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघाला मिळाले ती अजून एकदा, म्हणजे 2 धावा आणि या 2 धावांनी टीमचं टोटल हे परावर्तित नक्कीच पाहायला मिळतंय. 6 धावा, 6 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय दुपारच्या सत्रात. नक्कीच येणाऱ्या काळात दबाव नसेल आपल्या फलंदाजांवरती याची खबरदारी घेतली जाते आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा हा निर्णय बहुधा जो घेतलाय तो कितपत योग्य ठरतो हे पाहणं देखील नक्कीच औत्सुक्याचं ठरतंय या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती दिशा सज्ज पाहायला मिळते पुन्हा एकदा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी गोलंदाजीवर पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र नक्कीच काहीसा अतिरिक्त धाव खर्ची घालणारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. पंचांचा इशारा पाहण्या योग्य ठरतो या मैदानावरती. वाईड प्लस 22च्या रूपात धावा निघतात त्या मैदानावरती, काहीशा अतिरिक्त धावा आणि या धावसंख्येने धावसंख्येत देखील भर नक्कीच पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळते. प्ले अँड मिस, टप्पा पडलाय काहीसा खोलवर टप्प्याचा. फलंदाज पुढे सरसावतोय, फुटबॉलचा वापर करतोय, मात्र चेंडू हा नक्कीच मारण्यायोग्य असला तरी ताळमेळ हा नव्हता चेंडू फईचा आणि म्हणूनच नक्कीच हा चेंडू बीट पाहायला मिळते. ती फलंदाज डॉट निर्धाव पाहायला मिळतोय आणि त्यानंतर धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते या मैदानावरती. आखूट टप्प्याचा चेंडू खाली राहतो. यावेळेस धावा तर मिळत आहे चेंडूवरती, बहुधा बॅटचा स्पर्श नाही आहे, परंतु 22च्या रूपात मिळणाऱ्या धावा या नक्कीच पाहायला मिळतात. काहीशी सांघिक धावसंख्या पुढे परावर्तित करणारी ही धावसंख्या, हा फटका जरी नव्हता तरी चेंडूवरती धावा निघतात. त्या 4 धावा या 22च्या रूपातील आणि त्यानंतर या 4 धावांनी टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळत आहे, ते 12 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, फटका निघालाय, हवेत आहे, पॉइंट क्षेत्रात चांगला झेल टिपला या मैदानावरती. खेळाडू बाद नक्कीच पाहायला मिळतोय. हा पहिला धक्का फलंदाजी करणारा संघ क्वीन्स इलेव्हन नागझर संघाला डीजे. मैदानात सज्ज पाहायला मिळतील. प्रीती ही नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकते. नक्कीच क्वीन्स इलेव्हन नागझर संघाचा विचार केला आक्रमक फलंदाज आहेत या संघाकडे.
आणि म्हणूनच एक मोठं धावसंख्या आज उभारली जाईल का या मैदानावरती हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं ठरतंय हे मात्र नक्की. डाव्या हाताची फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळते. ती स्ट्राईक एंडवरती प्रीती अगदी मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका निघेल का. यावेळेस चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर हरकत केली चेंडूने, काहीसं वळण घेतलंय आणि त्यानंतर फलंदाजी घेतली ती भिरकी चकवा दिलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 12 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. सगळ्या मैदानावरती पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी बारकवरती नवीन गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. फील्ड प्लेसमेंटमध्ये देखील वारंवार बदलाव केला जातो या मैदानावरती. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती असेल. स्वतः कर्णधार संघाची पाहायला मिळते ते स्ट्राईक एंडवरती प्रतीक्षा, नॉन स्ट्राईक एंडवर प्रीती असताना यावेळेस फटका उडवलाय ऑन साइडला. प्रतीक्षाच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. एक खणखणीत दणदणीत फटका षटकारासाठी डीजे. डीजे नक्कीच फटका निघालाय. षटकार. धावसंख्या पोहोचली तब्बल 18 धावांवरती. यावेळेस ऑन साइडला निघालाय फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची अवैध भिंत चिरली जाते या मैदानावरती. एक चांगला फटका आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळालायत नक्कीच्या 4 धावा. ऑन साइडला एक सुरेख सुबक आकर्षक फटका. खरं तर त्या फटक्यात तेवढीशी ताकद नव्हती, सीमारेषा गाठण्याची पुरेशी उंची ताकद नव्हती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली मिसफिल्ड चूक आणि ही चुकीची मोहर. 4 धावा आणि या 4 धावांनी 22 धावा धावफलकावरती. यावेळेस सुंदर फटका ऑफसाइड ऑफ स्टंप फेकलेला चेंडूच्या लाईन परत पोहोचत फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. प्रतीक्षाच्या बॅटमधून नक्कीच मिळत आहेत या चेंडूवरती एक धाव, एक सिंगल आणि या सिंगलशी टीमचं टोटल परावर्तित 23-23 या आकड्यावरती. दुपारच्या सत्रातील हा अजून एक चांगला सामना या दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूनं नक्कीच पाहायला मिळतोय क्वीन्स 11 नागझर संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं संघ भूमिका 11 अश्वेमचा संघ. हा चेंडू बघा नक्कीच पंचांचा इशारा पाहण्यायोग्य पाहायला मिळतो या ठिकाणी. नोचा इशारा, अतिरिक्त एक धाव. ही धावफलकात आणि धावफलकात एका धावेनं टीमचं टोटल मध्ये पडलेली भर. धावसंख्या वाढते, धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाची पोहोचते 24 धावसंख्येवरती. यावेळेस फटका उडवलाय ऑन साइडला. ताकदवर फटका, प्रहार पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फील्ड पाहायला मिळालंय, मात्र पंचांकडून इशारा निघतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकारासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस झेल सुटलाय आणि नक्कीच जीवनदान मिळालंय प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला. धावसंख्येत पडलेली अजून काहीशी भर, धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या परावर्तित 31 धावसंख्येवरती. यावेळेस पुढे सरसवल्यानंतर पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. दूरवरून फिल्डर चेंडूवरती येते, तोपर्यंत मिळते ती एक धाव. धावसंख्येच्या खात्यात अजून एक भर पडलेली पाहायला मिळते एका सिंगलची आणि या सिंगलनेची धावसंख्या 32 धावसंख्येवरती. धावसंख्या 32 धावा. पहिल्यांदा फलंदाजी बॅटिंग पाहायला मिळते.
2 षटकांचा खेळ झाला समाप्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मात्र 32 धावा या धावफलकावरती. एक गडी बाद पाहायला मिळतात. एका बाजूने चांगली सलामी दिली ती प्रत्यक्ष या खेळाडूंना. एक षटकार एक चौकार तिनं खेळलाय. तर थँक्यू डीजे. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय. ऑन साईडला फटका निघालाय शतशिकाकडून. फुलटॉस चेंडू होता परंतु त्या फुलटॉसचा जो फायदा खरं तर उठवायचा होता तो फायदा या चेंडूवरती उठवू शकलेला नाहीये फलंदाज. केवळ मिळते ती एक धाव मात्र सिंगलच्या रूपात. आणि या सिंगलनेशी टीमच्या टोटलमध्ये पडते ती भर. पडलेली भर धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते 33 या आकड्यावरती. 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोनही फलंदाज हे बहुधा डाव्या हाताचे पाहायला मिळत आहेत त्या मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज लेफ्ट हँडेड शारदा. नक्कीच तर नॉन स्ट्राईक एंडवरती अजून एक डाव्या हाताची फलंदाज प्रीती सज्ज पाहायला मिळतंय. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय शारदासाठी. नक्कीच ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रात चांगलं फील्ड पाहायला मिळतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूला अडवेल तोपर्यंत मिळवली जाते ती अजून एक धाव या मैदानावरती. माफ करा स्ट्राईक एंडवरती शारदा या स्थितीत पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रीती ही फलंदाज. यावेळेस काहीसा फुलटॉस चेंडू फुटवर्कचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. टायमिंग घेत फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय खरा. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा बहुधा पाहायला मिळतोय परंतु विचार केला तर धावसंख्येत एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय आणि धावसंख्या 35 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू लेस्टिकच्या काहीसा बाहेर पाहायला मिळतोय. टप्पा पडलाय परंतु एक वेगवान चेंडू. पंचांकडून इशारा निघालाय. चेंडू स्वैर आहे वाईड आहे. वाईडच्या रूपात मिळाली ती एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. 36 धावा धावफलकावरती. प्रथमतः फलंदाजी. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती अंकिता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे मोठ्या षटकांवरती रोधक बसवला. एक सफलता एक गडी बाद केला या खेळाडूनं ही गोलंदाज. नक्कीच यावेळेस देखील पुन्हा एकदा हा चेंडू स्वैर पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट ही गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर वळण घेतोय. जो अँगल बनतोय त्या ठिकाणी गोलंदाजाकडून त्या अँगलनिशी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळणारा चेंडू आणि म्हणूनच धावसंख्येत भर ही एका धावेची आणि टीमचं टोटल नक्कीच परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या 37 धावांवरती असताना यावेळेस देखील हा चेंडू अजून पाहायला मिळतोय. खूप सुंदर नक्कीच. आणि त्यानंतर टीमच्या टोटलमध्ये बदल काहीसा नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती 37 धावांवरती. पहिल्या 2 षटकात जवळपास 31 धावा आपण बनलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु या षटकादरम्यान पूर्णपणे कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज अंकिता. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. धावबाची संधी आहे त्या ठिकाणी. फलंदाज पुढे सरसावले. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रीतीने मात्र बॅटचा बाजूचा संपर्क चुकल्यानंतर चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातात जाऊन स्थिरावतोय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय समाप्त 18 चेंडूंचा आणि या 18 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या 37 या आकड्यावरती. नक्कीच डीजे
बेमिसाल पाहायला मिळाला आणि त्यानंतर या फटक्यावरती मिळाल्या तब्बल 6 धावा आणि या 6 धावांनी टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या वाढते, ती पोहोचते तब्बल 43 या धावसंख्येवरती. यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर फटका निघालाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी दूरवरून येतोय, चेंडू अडवतोय. परतीची फेड जोपर्यंत करण्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत अजून एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. काहीसा ओव्हर पिचलेला चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. या फटक्यावर देखील नक्कीच पुन्हा एकदा ताकद थोडीशी कमी पडते. चेंडू जास्त दुरी न पार करता काहीसा मैदानात थांबतोय आणि म्हणूनच प्रतिस्पर्धी संघ मात्र मिळवतोय ती केवळ एक धाव. या एका धावेनं टीमचं टोटल एकंदरीत बघितलं तर धावसंख्या ही पाहायला मिळते 45 धावसंख्येवरती आणि विजयासाठी 46 धावांची असेल आवश्यकता डी चे.
करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघतो या ठिकाणी फलंदाच्या माध्यमातून. ओपनिंग पेअर मैदानात पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवर रिदा, नॉन स्ट्राईक एंडवरती दिशा हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानात. प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार गोलंदाजी मार्कवर प्रतीक्षा सज्ज पाहायला मिळते. यावेळेस हा चेंडू पाहण्या औत्सुक्याचा असेल. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार बहुधा बसलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरचा हा चेंडू नो पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती फ्री हिटची संधी देखील पंचांकडून पाहायला मिळते आणि एकंदरीत धावसंख्या हे नक्कीच परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते तब्बल 8 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका पाडण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती हा चेंडू नक्कीच डॉट देखील पाहायला मिळेल. मात्र एक डॉट देखील चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करण्याच्या उद्दिष्टातून प्रतीक्षा ही पाहायला मिळते. तर समोर असेल लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती. यावेळी चांगला चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा यावेळी संपर्क चुकलाय. अपील केलं जात आहे, हलकसं अपील. अपीलला स्वीकृती मिळेल का हे पाहणं असेल औत्सुक्याचं. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. वाईड. फ्री हिट कंटिन्यू ही देखील पाहायला मिळते या ठिकाणी. ओके.
माका येते का काय थँक्यू पाणी हो थंड कुठे मिळणार पाणी तुला आता थंड बिय हा बोला हॅलो हॅलो हा बोला हॅलो 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 हा बोला हॅलो खयच्या साईडीक उघडतलो आतमध्ये हां राईट साईडीक जातलो राईट साईडीक होय 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 म्हणजे ना ऐका तरी आतमध्ये गेल्यानंतर ना दरवाजा समोर असल्यानंतर आणणी जी असतेली ती उजव्या साईडीक येतात आपल्या म्हणजे दरवाजा राईट कसं उघडलं होय ना हो राईट साईड हो त्या साईड कसं वाटलो तो होय होय चलात चला ठीक आहे पाठव त्याला काडी उड्यात नको नको तुम्ही ह्या करून द्या ते मिस्त्री आमच्या घराकडे काम करताना तो फिट करतो काय प्रॉब्लेम नाही तो चला चला मी नाही ना माझे पप्पा येतात आणि भाव येतात तुम्ही पैसे वगैरे दिले सर त्यांना सांगितलं येतात ते चला चला मी जरा आता बाहेर येईल तेरा तेरा तेरा
धनवटीचे पुन्हा एकदा वळूया मैदानावरती. जवळपास दुसरे षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिया. स्ट्राईक एंडवर फलंदाज आकांक्षा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू फटका निघालाय ऑन साइडला. ताकदवर फटका आहे, जमनी लगत खेळलाय आणि त्यानंतर मिळवली एक धाव या मैदानावरती. स्कोरबोर्डमध्ये भर. धावसंख्या तब्बल परावर्तित 23 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या मैदानावरती हे दोन सलामीवीर फलंदाज, माफ करा, सलामीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळी देखील फटका निघालाय. झेल टिपण्याची संधी आहे, एक हात घातलाय मात्र त्या हातातून निसटलेला चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन आणि त्यानंतर धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. नक्कीच पुष्पा फलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. दुसरा फलंदाज आकांक्षा नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 12 चेंडू विजयासाठी. चेंडू विजयासाठी 17 धावांची असेल आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज काशी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन नंतर मिळतात तब्बल 4 धावा या मैदानावरती. चार धावा आणि या 4 धावांनी धावसंख्येत पडलेली भर. स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय 33 या आकड्यावरती. नक्कीच विजयाच्या उद्दिष्टातून, विजयाच्या दृष्टिकोनातून पावलं ही उचलली जात आहेत त्या मैदानावर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे, फटका फसलाय. काही काळ चेंडू हवेत राहिल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच धावसंख्येचा विचार केलाय. धावसंख्येत पडलेली भर आणि या एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय 34 या धावसंख्येवरती. स्कोरबोर्ड 34 धावा विजयासाठी. 12 धावांची असेल आवश्यकता. स्ट्राईक एंडवर पुष्पा ही फलंदाज पाहायला मिळते. नक्कीच या पुष्पाकडून देखील 2 षटकार आपण यापूर्वी पाहिले होते आणि या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका आघात करण्याचा प्रयत्न मात्र कटचा फटका पाहायला मिळतोय. मिळते एक धाव, एक सिंगल आणि या सिंगलनेशी टीमचं टोटल हे देखील पूर्ण पाहायला मिळते. स्कोरबोर्डमध्ये पडलेली भर धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. बॅटचा बॉलचा तेवढासा सुरेख संपर्क होत नाहीये मात्र चेंडू आदळतोय शरीरावरती आणि तदनंतर मिळते ती अजून एक निर्धाव चेंडू. मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. विजयासाठी 11 धावांची असेल अजूनही आवश्यकता. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर फलंदाज आकांक्षा. यावेळेस फटका निघालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. नक्की चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला मिळालाय 4 धावा आणि या 4 धावांनी टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्येच्या खात्यात पडलेली बॉल आकांक्षाच्या बॅटमधून आणि धावसंख्या पोहोचते
39 या धावसंख्येवरती. 39 धावा विजयासाठी मात्र 7 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका निघालाय. जी 7 धावांची होती आवश्यकता, त्या आवश्यकतेत 6 धावा निघतात म्हणजे विजयासाठी मात्र 1 धाव असेल आवश्यक. केवळ आणि केवळ एका धावेची असेल आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती पुष्पाई फलंदाज पाहायला मिळते, ज्या फलंदाजानं तब्बल खेचलेत 2 षटकार. नक्कीच आक्रमक फलंदाजी ही पुष्पाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आपल्याला 2 फटके पाहायला मिळालेत आणि अगदी पुष्पा सिनेमातील पुष्पाप्रमाणे देखील या मैदानावरती कार्य करताना पुष्पा ही खेळाडू या मैदानावरती. पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर हूं मैं, हे अगदी दाखवून दिलं जातं या मैदानावरती. झुकेगा नहीं साला हे या मैदानावरती पाहायला मिळतंय ते पुष्पाच्या माध्यमातून. तब्बल 2 षटकार विजयासाठी मात्र असेल, केवळ एका धावेची आवश्यकता या अंतिम षटकादरम्यान. गोलंदाजी मार्कवरती नीलम सज्ज पाहायला मिळते अंतिम षटकात. तर स्ट्राईक एंडवर पुष्पा. यावेळेस हा चेंडू अतिरिक्त धाव, वाईड चेंडू आणि या वाईडच्या रूपात मिळालेली एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त एक्स्ट्राच्या रूपात मिळालेल्या धावेनशी सामना होतोय समाप्त. सामन्यावरती शिक्कामोर्तब केला जातो या मैदानावरती. भूमिका अश्वेम संघाकडून विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला